राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय झालं, अचानक आज्ञा झाली असं म्हणा, इच्छा झाली मनाची की तसलं काय मनात आणू नका. इच्छा झाली म्हणजे गाणगापूरला जायचं. आणि अजून एक जोडीदार होता. 2 वाजता निघालो दुपारी. आमच्यापासून 165 किलोमीटर पंढरपूर आहे. डायरेक्ट पंढरपूर मोटरसायकलवर होंडा SP शाईन. पंढरपूरला गेलो तर तिथं यात्रा चालू असते, वर्षाची 4 यात्रा. ती यात्रा गर्दी बिर्दी काळसात दर्शन घेतलं. आणि इथं काय आपलं टिकायसारखं नाही. आपलं इथून दुसऱ्या देवस्थानला गेलं पाहिजे. तिथून डायरेक्ट श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. 9:15 पोचलो. जेवण बिवण मिळलं. 10ला जेवण बंद होतं फार. भरपूर गर्दी अगदी. अक्कलकोटमध्ये मुक्काम केला. आणि तिथून सकाळी 8 वाजता निघालो. 65 किलोमीटर गाणगापूर कर्नाटकात येत. तिथून सगळं संगम वगैरे सगळं पाहून 12:40ला तिथून निघालो. डायरेक्ट 10:15 वाजता घरी. नॉनस्टॉप 738 किलोमीटर जाऊन येऊन. 738. मग अक्कलकोटला मुक्काम केला होता. तुम्ही म्हणता नाही बा, या वयात एवढी आत्मपावर कशाची ती, ही अध्यात्माची पावर ध्यानात ठेवा. म्हणून तर माझं कायम सांगणं असतं की बाबा, ही लफडी जफडी वाकडं तिकडं ही वागण्यापेक्षा जे माणूस कनेक्ट आहे अध्यात्माशी, त्याच्या अंगात पावरच आहे. त्यात विषयच नाही काय. आणि ज्यांनी अनुभवली त्यांचं जीवन धन्य झालं असं म्हणायला हरकत नाही. आता आपल्या मेन स्टोरी येऊ. असं समजा दत्तगुरूंनीच मला सांगितलं की पब्लिक प्रचंड टेन्शनमध्ये आहे, निराशाजनक वातावरण आहे, राज्यकर्त्यांच्याकडून निराशा आहे, परिस्थिती आणि लुटण्याचंच काम चालू आहे सगळं. मग लाईट बिल महाग झालं आहे, महागाई वाढली, त्याला मीठ पीठ सगळं महाग झालं आहे. थोडंसं हसणंसुद्धा गरजेचं आहे. बरेच लोक हसायचं विसरून गेले. थोडं विनोद करणं बी गरजेचं आहे, हसणं गरजेचं आहे. आणि हसण्याचा सगळ्यात मोठा फायदा वैज्ञानिकदृष्ट्या सांगतोय की हृदयाचं जे पंपिंग प्रेशर एकदम व्यवस्थित होतो. त्यामुळं पांडुरंगाची आज्ञा आणि आजची स्टोरी बी त्या स्वरूपाचीच असल्यामुळं थोडंसं त्या स्टोरीकडं आपण आता वळून डायरेक्ट आपण सुरुवात करू. जळगाव भुसावळचा एरिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे. त्या भुसावळला तर इतकं केळीचं उत्पादन मस्त. जळगाव एकदम भारी. आणि जळगावचं अजून एक फेमस, जळगावचं वांग्याची चव आहे ना. कधीतरी वांग्याचं भरीत बघा. काय जळगावचं वांगं, भरलं वांगं असो नाही तर भरीत असो, एकच नंबर. त्या जळगावमध्ये गिरणा पंपिंग रोडवरची घडलेली घटना. 26 वर्षीय करण शिंदे. आता करण शिंदेचं वैशिष्ट्य, करण जाणून घेतला की तुम्हाला लगे विषय कळून गेला म्हणायचं. करण शिंदेला वडील लहानपणी गेल्यामुळं, म्हणजे तो 16-17 वर्षाचा 10वीत असताना वडील गेले त्याचे. थोडीशी घरात मोठा कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर पडली. आईला, बारक्या बहिणीला, त्यांनी आजी होती, त्यांना दिलं की बाबा मी 4 पैसे कमावतो, मी काहीतरी नोकरी करतो. अशी तशी 2 वर्ष काढली. 12वी झाल्यानंतर त्यांनी एक नोकरी पकडली खाजगी स्वरूपाची. 400 रुपयात 12,000 महिन्यात कुठे गेला नाही. त्या नोकरी करता करता तो थोडासा व्यवसाय करायचा किंवा थोडीफार शेती होती घरी. पोराला कमी वयात जबाबदारी पडल्यामुळं त्याला परिस्थितीत म्हणजे लोकांना कसं आपण पार बीर आमच्याकडे खुरपी बिरपी कोयते शेवटाय गेलं ना, त्यांनी खऱ्यात तिकडचा लाल बुंद होता अगदी. आणि मग त्याच्या उगानं ठोकी त्या दार मारतात कोराड बिराड असल्यावर. तशा प्रकारे काही जणांचं आयुष्य लय एन्जॉयमध्ये जातं कॉलेज जीवनामध्ये. पण सगळ्यांचं आयुष्य तसं नसतं. काहींना म्हणजे बागडण्याच्या वयामध्ये कष्ट, परिस्थिती जाणीव पडते, जबाबदारी पडते आणि त्यांचं जीवन अक्षरशः होरपळून निघतं. पण त्याच्यातून त्याचा जो अभ्यास होतो, तो जो माणूस घडतो ना, त्याची पोरं व्हायला जात नाही, ते तो स्वतः कुठं आकडा टाकीत नाहीच, पण ते एकदम दुरीत. अशा प्रकारचा हा करण नाकासमोर चाललेला सरळ मार्गी पोरगा. वय झाल्यावर कोणाला बी वाटतं की बा 2चे 4 होते. आई म्हणायची बा सुनबाई आली तर थोडी मदत होईल आणि माझ्या पोराने एवढं कष्ट केले आहे त्याचं थोडंसं बरं होईल. त्या हिशोबाने त्याने सून बघण्याची प्रक्रिया आता किती अवघड आहे. तो मला सांगतो 15 लाखाची कार घेणं सोपं आहे. काही घ्या तुम्ही सोपं आहे. सोनं ₹1,00,000 तोळा होणार आहे. ते शेअर मार्केट सोन्याचं असं असतं. शेअर मार्केट वर गेलं की सोनं खाली, आणि सोनं वर गेलं की शेअर मार्केट खाली. शेअर मार्केट सध्या खाली चालले, त्याच्यामुळे सोनं वर चाललंय. चलून द्या. लगीन सराय बी तोंडावी. आता पोरगी बघणं एवढं सोनं, पोरगी मिळणं सोपं नाही. आणि पोरगी जरी मिळली तर ती चांगली असणं सोपं नाही. लय अवघड गोष्ट झाली सध्या. त्याच्यामुळं
ताकसुद्धा फुकून प्यावा सध्या अशी परिस्थिती. सगळ्या चौकशा करून निर्णय घ्या आणि फक्त पैशाच्या मागं पळणाऱ्याची पोरगीच करू नका मानणे. तुला पगार कमी आहे म्हणून तू नको मला, तूच मला नको बाई, माझा मी बघन कसं असेल ती. म्हणजे पैसे आता याला समजा 50,000 पगार आहे, तिला लाखाची अपेक्षा आहे. केलं लग्न बा ठीक आहे, लाख पैशावकड बघू. उद्या 5 लाखवाला तिने ऑफर केल्या, सोडून दे मला 5 लाख आहे, गेला नाही कामातून. ही मानसिकता काय कामाची? भिकार चोट मानसिकताची लोक निघाल्यात आणि लाज लज्जा शरम आबरू इज्जत काही राहिलं नाही यांना. पैशाच्या मागं पाहून स्थळ पाहणारा राहिला. लग्न सगळ्याची झाली पाहिजेत. हां, मला ते एक जणांनी असा प्रस्ताव दिला आहे की रशियामध्ये मुलींची संख्या लई. हां, रशियामध्ये लई डेंजर ना, तुम्हाला सांगतो. म्हणजे डेंजर म्हणजे खतरनाक दिसायला. तुम्ही जर रशियन मुलगी केली तर निम्मं गाव तर ठेस काढून मरून जाणार. तुम्हाला सांगतो लय अवघड आहे ती. बॅनरवर फोटो पाहून काही एकमेकाला गाड्या टाकणार. तर रशियनचा कार्यक्रम वेगळा आहे, तुम्हाला एखाद्याची निवांत सांग रशियन माझी काय चीज आहे. आपण सगळ्यातून गेलेलो आहे, आपल्याला सगळं माहिती. तुम्हाला सांगतो नेपाळचे असत्यान पण हिंदू असत्यान काहीच हरकत नाही. आता कसं आहे, वेळ पाहण्यात अर्थ नाही. हां, मरायच्या आधी फक्त लग्न करा असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि प्रत्येकाला सुखी राहण्याचा, सुख अनुभवण्याचा अधिकार आहे, हे हिशोबाने मी सांगतोय. हा जो करण शिंदे म्हणले लग्न काय, आई म्हणली लग्न करायचं भाऊ, तो इकडे तिकडे बघा बोल सुरू केली. भाऊ असत्यान तपलं, मामा असत्यान, काका असत्यान, नातेवाईक. आता नातेवाईक बी कसं आहे, स्वतःचं घर ते म्हणतो माझ्याच पोरगा पडलाय 2 वर्ष झालं आणि तुझा कुठं बघू मी आता, आणि ते असं तसं लयला आहे काय मिळत. ते पण आता काय करता, मध्यस्थाशिवाय लग्न जमत नाही, ही तितकी खरी गोष्ट आहे. डायरेक्ट काय कोणाला जमत नाही, हे दे माया पोरला पोरगी, किंवा पोरगी म्हणत नाही हे तुझा पोरगा देतो का. मध्यस्थ असणार म्हणजे सोपं जातं, जरा कान टोचतं. पण घरच्याला सांगितलं भाऊ इंजेक्शन ठोक मला, ते माणूस ठोकून घेणारच नाही. डॉक्टरकडे कसा न्या रांग सोडितो, हा तसं कार्यक्रम आहे, मध्यस्थ लागतो. चला म्हणले आता याचं लग्न करायचे. मग त्यांनी दीप्ती नावाची जी मुलगी होती ती त्याच्या बघण्यात आली. बरं, म्हणजे सुचवली एखाद्याने. आणि ते कसं सुचलं असतं तर ते तुमचं फेसबुक काय आहे ना, त्याच्यामध्ये ना फ्रेंड रिक्वेस्ट अमकं तमकं तिने स्वतः फोटो टाकला होता. योग्य वर पाहिजे, अविवाहित, सरकारी दवाखान्यामध्ये लॅब असिस्टंट, म्हणजे रक्तलघवी चेक करायला अमकं तमकं. ती कसं होतं काम कधी कधी लय हलका असतं, पण त्याला असं इंग्रजी नाव दिलं की ते कसं असं ही म्हणजे असं स्टँडर्ड वाटतं. म्हणजे असा प्रकारे आपल्या मानून घ्या नाही. जगा स्टँडर्ड काय नाही आणि कुणीच काय नाही. अंबानीसुद्धा इतकं मोठा श्रीमंत माणूस आहे, अदानी आत्ता 2014 नंतर तर किती पटीने संपत्ती वाढली त्याची. हां, हा सुद्धा 100 वर्ष जगून दाखवा मला, नाही जगत. हां, आणि आमचं रानातलं कष्ट करणारं शेरडा मेंढरा मागचं पोरगा असून द्या 90 तर नक्कीच गाठीन ती. हां, त्या जगण्याचा परिस्थितीचा काही संबंध नाही. फक्त आणि तिने पाहिजे, लोकांचं रक्त पिऊन नाही जगलं पाहिजे, एवढं केलं तर लय झालं. इथं गोष्ट कशी झाली बघा. आता म्हणले मी लॅब असिस्टंट ती दीप्ती जळगावमध्येच. बरं, मग म्हणली मी थोडंसं वायफाट जो खर्च असतो त्याला माझा सांगतो. माझी विचारसरणी अशी आहे. व्हायला म्हणला पोरगी आपल्यासारखे, आपण एवढं पुण्यवान आहे म्हणला ह्यो करण शिंदे. पोरगी योगायोगाने आपला साखर मला दिसायला लागले बा, आपल्या 3 इंची आहे, 3 इंची तर 3 इंची आहे बा पुढं. आता म्हणली हे बघा वायफाट खर्च मला अजिबात आवडत नाही. ती वाजंत्री, ती ब्राह्मण, ते तुमचं घोडा फटाकडं घाव जेवून जातं, आपल्याला नको. मागाच्या गाडीत, हां मागाच्या गाडीत फुलं मागाची, ती झालर टाकायची, पेताडाची असतात पुढं ती कंबार हलावणारी, त्यांना परत 2,000ची 3,000 दारू लई लाकलं पुढे चालतात. तुम्हाला सांगतो असलं मला आवडत नाही. मला कसं साधं देवळात लग्न आवडतं, मंदिरात लग्न आवडतं. आणि माझे शेअर्स मार्केटमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट आहे आणि मी फार म्हणजे प्लॅनिंग करणारी आहे आर्थिक नियोजनात. असलं गोड बोलल्यावर शिजायला खुश आयला म्हणलं साखर जमलंच आहे बरं का. आता फक्त होकार पोरगी दिसायला लय देखणी, लय रागडी, थंबनेलमध्ये बघताय अवघड आहे. हा करण शिंदे म्हणला डन, माझ्याकडून तर काही प्रॉब्लेम नाही, मला कोण काय अडचण नाही, मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल. माझं आई तुम्हाला खरं सांगितलं बा, मिडल क्लास आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, काय नाही म्हणलं तरी 1-2 तोळं दागिने आणि घरात हवं नको ते लोकांच्या कामाला पाठवणार एवढी जबाबदारी मी तुझी घेईन. आईच्या आणि आता त्या सासांचा ना तो काळ गेला. ते सासू असं सासूरवास राहिलाच नाही. सासांची 2 टायमाची खायची पंचायती आता अशी परिस्थिती आहे. नाही तर लेक डायरेक्ट म्हणतो बायको मिळत नाही, मिळली तू मला टिकून द्यायची का, नाही तर म्हातारे तुझं घर रानात बांधतो, मी गावात राहतो. लय अवघड आहे.
त्याच्यामुळं म्हाताऱ्या सासू बिसू सासूराचा विषय संपत आलाय जवळजवळ. ती म्हणले सगळं चांगलं आहे बा, मला ही पसंत आहे समजा. म्हणले मग माझ्याकडून मला आईवडील तर काय, दीप्ती म्हणली मला आईवडील नाहीत, पण मला मामा आणि मामी आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही बोला किंवा भेटायला या. ही गेले बा, सांगितलेल्या पत्त्यावर मामा मामी भेटले. माणूस ध्यानात ठेवा, हे 2 डोळे कान हे हमेशा माणसाचे उघडे पाहिजेत, जागृत पाहिजे. मी तर तुम्हाला सावध करत असतो, पण तुम्ही सावधच होत नाही. काय होतं, तुम्ही समजा तुमच्या मुलाला मुलगी पाहताय, काय माणूस मेंदूत जो विचार करतो ना महाराज, तो असा करतो की त्याला फक्त सगळा चांगलाच करतो, लक्षात घ्या. असं नसतं. त्यामुळे मला डोळे उघडे ठेवायचे. फेस रिडिंग हा नावाचा एक प्रकार असतो. फेस रिडिंग म्हणजे काय, तर समोरच्या माणसाचे डोळे, त्याचा चेहरा, त्याचे हावभाव, त्याचं वागणं बोलणं, याच्यातून थोडंसं तो माणूस आत कसा असला पाहिजे हे जाणून घेणं म्हणजे फेस रिडिंग. तर चेहऱ्यावरच्या रेषा कसं, काही जण अशी बेकार हसतात बघा, ते हसणं बघू, पण ते हसतात, पण कधी आपलं हाकतानी का कण होतं माणूस असं मटेरियल गुंतून बसल्यावर, तसली तोंड करून हसते. मला राग येतो, जाऊ द्या मरू द्या. तर शनी ती मामा आणि मामी ही थोडी अशी कशी वाटायची माहिती आहे का, म्हणजे थोडी अशी मगरूर स्वरूपाची, थोडी अशी चहा घेणार का, आता ते काही इतरायची गोष्ट आहे का, घेणार का म्हणजे काय. इथं आमच्याकडे पाहुणं बघायला आलं ना, पाठचं हिच गम्याला चढतं 3 दगडाच्या चुलीवर, 1 किलो 1.5 किलो डाळ टाकायची हरभऱ्याची, अशा खमंग पोळ्या गावरान तुपाबरोबर 1 नंबर कार्यक्रम. हा, ती म्हणजे ग्रामीण संस्कृती तुम्हाला सांगतो. हा, काही कवावी पाहुणा जाऊन द्या, कमीत कमी एक माणसाचं जेवण ते शेतकऱ्याकडे शिल्लक असतं किंवा ग्रामीण माणसाकडे शिल्लक असतं. पण सिटीत आपण तुला लाजतो बा, तिथं आपल्याकडे निवद आहे का, निवद देवाला करतो आपण, कडाकण्या करतो, निवद करतो. ते निवदावानी चपात्या, तुम्ही कधी अनुभव घेऊन बघा. 4-5 टेबलवर बसत्यात, एवढा भात, ते निवद, ती बघितलं आपले तर फार निम्मी बुखच पडून जाते बा, आपण लय लाजतो. म्हणजे चांगला वापसा जर असेल ना, तर अख्खा एकटाच बसेन तुम्हाला, वारानं सुद्धा पिऊन घेईन वरून, पण ती जुळत नाही आपल्यासारख्याला. असंही आपलं कसं आहे, भाकरी मुरगाळायच्या 1-2 दुधात, वांगं बिंग भरलेलं, वांग्याचं ती बटाटा असो, वांगा असो, सगळं तोंडी लावायला असतं, पापड असतो एखादा, हा नाही रपकून त्याला काय लय आवड येते. ह्या करणला अजिबात शंका आली नाही मामा मामीची. त्यांनी आपलं पोहे केलं, चहा घेतला, निघाली गाडी. देणं घेणं ठरलं, लिहिलं आपण याच्यात लग्न करू. मग मंदिरामध्ये आम्हाला काही जास्त तब्येतीचा त्रास आहे, थोडा चलणं होत नाही जास्त तसं. बरं ठीक आहे. करणला आणि त्याच्या आईला वाटलं भावकी आपल्या उन्हाचं वाटं करी, आपली मूर्ती आण, काय होते आण, लय वाजून गाजू नको, काय नको. जमिनी बिडवळा आहे लोकांचा, घरांच्या जागांच्या बिडवळा आहे लोकांचा, आपलं सुंटरीत कुंटरी करून घ्या ना, आपलं घ्या उरकून. हे गेले, लग्न उरकून टाकलं. लग्न उरकून दीप्ती आली, तिच्याबरोबर तिची मामी आली. आता कधी कधी काय होतं, गावातून बाजारात एखादी गाय वासरू विकत घेतलं किंवा म्हैस विकत घेतली किंवा बैल घेतला, त्याच्याबरोबर फ्रीमध्ये गुचिड येतात. हां, तशी ती मामी आली बा, मोठ्या डोळ्याची, वाटा वाटा बघा इकडं तिकडं, कोणाचं डाग बघ, कोणाचं काय बघ. काय लोक तुम्ही ओळखायला शिका, लोक लय अवघड लोकांचं. आता नवीन नवरी लग्न झालं म्हणलं हागोली खुश झाला. आता काय मोडाचा विषय नाही, आता बावकीचा विषय नाही. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर लग्नाची तारीख आहे 29 एप्रिल 2024. बरं, मावशी आली. मग त्यांनी म्हणले आपल्याला खंडोबात दर्शन घेतलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी गाडी काढली भाड्यानी, खंडोबात दर्शन केलं. म्हणजे आता पूजा घालायची 2 दिवसात. मग ती पूजेचा कार्यक्रम झाला. पूजेचा कार्यक्रम झाल्यावर ते म्हणले, मामी म्हणली आम्हाला पाठवणे म्हणजे करा तुम्ही, आता आम्ही जातो आता आणि 2 दिवसांनी मुलगी पाठवतो, नाही का. चालते म्हणले. सगळंच कसं विधिवत चाललं होतं. हां, सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम होता. त्यासाठी लग्न नावाची संस्था असते, तो म्हणजे सुहागरात्र. मग करण शिंदे काय म्हणला, मनातल्या मनात आईला म्हणला व्हायला पाहिजे कार्यक्रम, पण आता शक्य नाही म्हणला. ते समजा देव झालं, सगळं झालं, पोरगा चांगलाच होता, त्याबद्दल वाद नाही, पण जाऊ दे आता, कसं कवाय ना, अख्खं शिजूच तोवर दम धरलाय आणि न्यूज तोवर दम नाही काय म्हणला. गरम गरम खाल्ला, नारड्यात बाजन म्हणला, येऊन द्या 2 दिवस तर 2 दिवस, तोपर्यंत कसा उठा भाषा काढून असा ताकदमध्ये राहतो म्हणला, ओकेमध्ये राहतो एकदम. हा, पण देखणी पोरगी, त्याला काय विषयच नाही. गेले. त्या पोरीची जी आई आहे ना, करण शिंदेची आई म्हणजे त्या नवरीची सासू, पोरला म्हणली, व्हैर करण्या, मला
तू सगळं बघून घेतलं त्या पोरीचं किंवा काय असेल ती, म्हणजे झाले आपल्याला काय करायचं नाही, हिचा आवाजच गोगारा येतो बा. अगं म्हणली स्वर कंठ आहे ना, कुणाचा कसा असतो, ती देवाची देणगी, मला तसं काय नसतं म्हणला. आता समजा एखादा पोलीस अधिकारी तो तिथं बसला, पोलीस अधिकारी म्हणले की आपल्या पुढं कसं येतो, ती टोपी, ती पिस्तूल, ती जॅम बॉडी, सरकारी खुर्ची पाठ्य, गांधीजीचा फोटो, आरोपी पुढं. आणि पोलीस अधिकारीनी कसं बोललं पाहिजे की बा अरे भाडखाव घ्या त्याला, असं त्या आवाजात असं जरप पाहिजे. पण तोच जर पोलीस अधिकारी म्हणला का रे मस्काड फोडू का, कानाखालीच मारीन बघ तुझ्या, घ्या रे त्याला आतमध्ये, असं नाही चालत. ज्याचं त्याचं एक ठरलेलं असतं, तुम्हाला सांगतो. हाय बुवा त्याचा याचा थोडा आवाज गोगरा असून दे, मरू दे, बरं. पण म्हातारा माणूस हुशारच असतं, ती पोराची आई. बरं, गेली पोरगी. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. आता तारीख उजाडली या 6 मे 2024. त्या दिवशी तयारी चालली होती सुहागरात्रीची. नवरी 4 वाजताच आलेली घरी. सुहागरात्र म्हणली की ती म्हणली मला दुःख आहे बा. सुहागरात्र ह्याचं काय बा, घर बीर पंखा बिंका ओके, खाटबीट सगळा करून नुसता गडी रेडी पोझिशनमध्ये. हा, ती फक्त म्हणून तर वारकी सुटायचं असं गंमत असते, मला नाही कळत आतली ती. शिवाला रेडी आता सुहागरात्रीचा आता म्हणजे, आणि त्याचा तो अधिकार होता, त्याची तो लग्नाची बायको होती, सगळे त्यात काय वाईट नव्हतं, काय नव्हतं, चुकीचं तर अजिबातच नव्हतं. प्रत्येक जीव जन्माला येताना काय करतो माहिती आहे का, की आपल्यासारखाच एक जीव निर्माण करतो आणि तोंडासून जातो. आणि ज्याच्यासाठी तो बांध करीतो, पैसा कमावतो, लोकाला लाबाड बोलतो, काय लाखलपडी करतो ना, त्याच्या पोरांच्याकून, सुनांच्याकून, स्वतःच्या मुलांच्याकून जोडं खाऊन, वाईट शिव्या खाऊन, सगळं करून हेच जीवन आहे. लोक संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, अनेक प्रकारचे संत, स्वामी समर्थ, सगळे बघा, कुठले देव असू सगळे, तर त्यांनी जे सांगितलं ना, लोक फॉलो करतच नाही, लय थोडीच फॉलो करणार. त्यांच्याने फरक नाही पडत, मी बोलून काय फरक पडणार आहे. पण कसं आहे, घराचं गोराळे चलवून द्या, 100 एक सुधारलं तरी मला लय भारी वाटतं. तुम्हाला होणारच आहे, ते सुधारत्याच पोरं काही सुधारतात की बाबा कमीत कमी अनिती नको. ह्याला मला सुहागरात आता आली, पण पोरगी लय कुचांबल्यावानी. म्हणला दीप्ती काय झालं, तू जरा नाराज आहे का तसं? नाही म्हणजे नाराज नाही, पोट फार दुखतंय हो. ह्याला म्हणला ही तर आता दुधात खडायची पाळी आले बा. आता म्हणजे कसं होतं, माणसाला काय नसलं तरी स्वतःची एक मनची लाज असते बाबा. आपल्या तर डोक्यात हे सुहागरात साजरी करायची आज, पण ही तर म्हणते मला लय पोटात दुखते. मग आजारी माणसाच्या बोखांडी बसणं का योग्य, बुद्धीला पटत नाही बाबा. काय करायचं आयला म्हणलं लय चुकीचं झालं बा. आता तरी पण म्हणला वेटन वॉच काहीतरी द्यावाला, काळजी हाय माझी, म्हणला काहीतरी चांगलं सकारात्मक होईल, म्हणला काहीतरी बघू आपण. 7 वाजल्या, 7:30 वाजल्या, अंधार पडायला लागला. ती दीप्ती गेली सासूकडं. म्हणली तुम्ही आहे ना दवाखान्यात चला बाया, मला लय दुखत आहे पोटात. बरं म्हणली. आता ती सासूबाई म्हणल्यावर म्हणली चल, हिने पदर बिदर घेतला मस्तपैकी. म्हणली काय शिळपाकं खाण्यात आलं का ग तुझ्या, तर होतं का ते पोटात मोरडा येतो, काय नाही की इंजेक्शन घेऊन गोळ्या घेतले की आपलं ओके होईल, तू चल माझ्याबरोबर. आता तिथं बऱ्याच परिस्थिती गावात अशी आहे की सरकारी दवाखान्यामध्ये जे काम 500-400 रुपये घालून प्रायव्हेटमध्ये होत नाही, ते सरकारी दवाखान्यात सिस्टीम चांगली आहे, सरकारी दवाखान्यात डॉक्टर चांगला आहे, सरकारी दवाखान्यात औषधंसुद्धा चांगली आहेत. अशा बऱ्याच जागा आहेत. तिथे सरकारमध्ये गेले तर ते शासकीय अधिकारी येते, शासकीय डॉक्टर माझी, त्यांनी तपासलं, म्हणजे टेस्टिस्कोपनी हे ते. त्यांना काहीतरी शंका आली, त्यांनी महिला डॉक्टरला पाठवलं. म्हणजे गरोदर वगैरे तसं नाही काय, तुम्ही तसा काय प्रश्न नाही, पटत ते का थोडं आताडी वगैरे अशी दाबून बघितली, महिला डॉक्टर बोललं, त्यांची काहीतरी कुजबूज झाली. ते गेले डॉक्टर, जेंट्स डॉक्टर बाहेर निघून. आता डॉक्टरला सगळं बघायचा अधिकार असतो, पण महिला डॉक्टर त्यांनी मुद्दाम पाडले. कारण कसं होतं, कोणाचा प्रॉब्लेम कोणाचा काय, सरकारी डॉक्टर जरा जास्त आजकालच्या काळात भिवून राहतात. सरकारी असल्यावर हां कवा काय होईन, कवा केस होईन, कवा याची नोकरी जाईन, काही लोक टपूनच असतात. त्या बिचाऱ्यांना सुखान जगून सुद्धा देत नाही, असं असतं. झालं, तिथून निघाला, बघितलं त्या लेडीज डॉक्टरने चेक केलं सगळे. त्यांचं काय डिस्कशन झालं, काय बोलणं झालं, सासूबाईला काय बाहेर नाही, ते आले बाहेर. म्हणजे डॉक्टर इंजेक्शन दिल्यात, गोळ्या दिल्यात, 20 रुपयाचं केस पेपरवर आपलं काम झाले. चला की आले घरी. म्हणजे पोट दुखायचं राहिलं, हा म्हणले राहिलं बरं वाटतंय, आता बरं वाटतंय म्हणल्यावर हा करण मारण्याचा खुश झाला. आता म्हणला आपल्याला आपल्या दगडाने कैरी पडायला काहीच हरकत नाही. आज आपला आनंदाचा क्षण,
आनंदाचा दिवस, आनंदाचा. इथं काय मूर्ती फिरतं बघितला जात नाही. साधारण मुहूर्त का वाचतो, सगळी सामसूम झाले वाचतो बुवा, अंदाज घ्यायचा सगळी बुवा झोपल्यात का आता. आणि मग बुवा लाईट बी असू नाही तर नसू काय असू, मग ते नवीन एक आयुष्याला सुरुवात असते. मारणाचा खोचगडी काय सांग, ह्या बघलं अत्तर मार, ह्या बघलं तर अर्थ मार, थोडंफार खाली मारलं त्यांनी, नको कुठं वाजवीच याला माते जाऊ तिकडं. खोचगडी सोगरात 10:30-11चा टाईम आहे. 10:30 वाजता मित्र आले ते बाहेर, तो थोडा गप्पा इकडे तिकडे मारून थोडा अंदाज घेतला, ह्याला भांडे घासायला चालले का, नाही भांडे घासायला चालले, राहून द्या जरा, टाईम येणारच. घरातली बाहेरची लाईट बंद झाली, बायको आत गेली, सगळी सामसूम झाली. 10:30 मित्र मला जातो, मित्र म्हणली बेस्ट ऑफ लक. मला ते काय सांगायची गरज आहे का, मी बरोबर करतो आता, तुम्ही फक्त बघत बसा. खुशमध्ये गडी एकदम आनंदाच्या ह्याच्यात, थोडाफार लाजल्या बोललेला पण होता, थोडीफार इज्जत पण होती, थोडीफार लाज पण होती, आणि घाबरतही होता, आणि थोडाफार अतिक्रमण करायच्या पण मूडमध्ये होता. अशा प्रकारे हा करण शिंदे खोलीत पोचला, दार लावून घेतलं. बायको जागीच, दीप्ती जागीच आहे का, मला वाटलं होतं. आता बरं वाटतंय ना तुला, नाही बरं वाटते मला माहिती आहे, आता तुला बरंच वाटतंय, काय अर्थ काय नको काळजी करू, सगळं कसं व्यवस्थित होईल, आणि माझ्याकडून तुला कुठल्याही प्रकारची कमतरता किंवा तुझं मन दुखावणार नाही याची काळजी घेईन. हे थोडं आधी साखर पेरणी म्हणतात त्या प्रकाराला, चालू द्यायची, चालू द्या, त्याचा हक्कही देऊ. आणि मला शेजारी बसला, फोरप्ले काय डोक्यात नव्हतं लगेच त्याच्या, पण तो मला आता थोडंसं नवीन थोडं चर्चा करावं, आपलं थोडं बुवा अंगाला बिडू दे, अंग व्हायच्या आधी थोडं चर्चा करावं, गोड बोलावा, नाही का. चर्चा चालू केली. बाई काय नीट बोला ना, तुम्हाला एवढी गाय झाली का, माणसाचं दुखत होतं सकाळी, तुम्हाला एवढं ही लाय, हां माय काय अंगाला हात लावायचा नाही, आमका नाही त्याला म्हणजे अवघड झालं. आता ही कसं आहे, वढून तरी जनावर दावं पार तोडायच्या मागं आलं, तुम्हाला माहिती नाही, पण ती कवर दाबून धरायचं, ओढून धरायचं, त्याला असा मोकळा श्वास घेऊन द्या ना, त्याला इच्छित स्थळी जाऊन द्या ना, असा प्रकार असतो ती सेवारातमध्ये. अरे मग याला काय अर्थ आहे आता, मला माझ्या बोलायला काय किंमत आहे का नाही, तू तर थोडं ऐकून घे, सर समजून घे थोडं, मी काय वाईट माणूस आहे का, मी नवरा माझं तुझ्या किती प्रेम आहे, लय थोडं तरी तू तरी दाखवून तिकडून, म्हणजे असं म्हणतात जगात, प्रेम दिलं तर प्रेम मिळतं, मी भरभरून देतोय सध्याच्या कंडिशनमध्ये, तुझी घ्यायची इच्छाच नाही भाऊ, यास काय योग्य नाही भाऊ, बघ भाऊ आता तुझं कसं आहे, आता तुझ्या मना आहे भाऊ, आता माझं काय नाही भाऊ, त्याला कंट्रोलच व्हाय ना, तुम्हाला खरं सांगतो. ती म्हणली काय तुम्हाला करायची ती करा. अयो डायरेक्टच तुंबलेल्या गर्दीमध्ये वाहन चालकाला डायरेक्ट ग्रीन सिग्नल पुल्यासारखं दिसलं, आता डायरेक्ट सोसायटी पुढं रस्ता अख्खा मोकळायचे, कायला कोणा गर्दीकडे बघत आहे, पळवा. यांनी पाटकुनी साडी काढून टाकली, ती वरचं ती कपडे काढून टाकली, सगळं आंतरवस्त्र राहिलं. बया काय ते आंतरवस्त्र फेडून दे ना, आता त्याच्या सेवेत पुढचं काय होत नाही. आता शो म्हणला फार माझी मरायची पाळी आली का, तू कला काय कळतं का नाही का, म्हणला असं कुठं असतं का, म्हणला थोडा त्रास होतो मान्य, पण मी काय असं बावळट बिवट आहे का, तू काळजी करू नको, मी आहे ना, म्हणला काय मी आहे, मी कसं थोडं त्याला थोडं होतं असं असतं, पळत पहिलं बाळात पण थोडं त्रासदायक असं, नंतर कसं सुफाळ जातं, म्हणला तू थोडं थांब, तू निहार घे, थोडं शांतता घे, मी पण शांतच येत असा, पण काय करू मला कंट्रोलच व्हाय ना, मला तू माझं ऐक थोडं, असं म्हणून त्यांनी ती फेडलं बा. आंतरवस्त्र जसं काढलं, बारक्या करगळीवाणी चुंगी आणि बारीक दोन गोट्या त्याला दिसल्या बाबा. ही एवढा तावातला गडी, पण त्यांनी त्या झिरो बाराच्या लाईटीत तसला प्रकार पाहिला बाईला, ते इतका तो मला शॉक बसल्यासारखा झाला गाड्याला, असं वाटतं हृदय फुटते का काय, हृदय बंद होते का नाही, ते इतकं काय माघारी रिवर्स आलं. तुम्हाला सांगतो नागोबा तो अक्षरशः आकसून बारीक होऊन कोपऱ्यात जाऊन कोमामध्ये आचक्यात यायला लागला, लय अवघड आहे जगाचं. हां पार सगळा त्या चुथडा झाला, कुत्रा लागला त्या स्वगरातीला पार. त्याला वाटलं काय करावं काय नाही बाबा, ही मी आता काय बाबा येडबीड लागायची पडेल, मग पळालं तिथून ते बाहेर, चढी घातली बळच, कपडे घातली, बाहेर गेला, बाहेर गार हवा पडली होती, भ्या वाटायला आयला, म्हणलं ही आता काय आता, आणि मी बी तसा चालू प्रकारातला गड नाही, मग ही नेमकं कसं काय असतं बा, असं असतं काय, असं नसतं बा, मी मोबाईलमध्ये बघतो ना, ती वेगळं असतं बा. ह्याला सुधारणाच गडीभर 10 मिनटं काय असा घाम आला याला, यांनी पाटकुनी पाणी आणलं, मला सकाळ सोक्ष केला पाहिजे बा. नको 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 अवघडी, तिकडं काय नाही, तिकडून कडी लावून घेतल्याचा आवाज आला आतून, म्हणला बस माझ्या नरड्या बिरड्या खलास करायचं बा, म्हणला ही मला बरं झालं ती तिकडंच झोप, म्हणला काही नाही. त्याने सरळ डोकं लावलं, बाहेर झोपला पडवीत.
सकाळच्या पार झाले काय झोपन बी पिती याला विचारच असं कसं झालं. पांडुरंगा म्हणला ह्या जगाच्या पाठीवर एवढा मोठा विनोद करायला तुला मीच मिळालो होतो का? काय चुकलं बा माझं? खऱ्याला त्रास आहे कलियुगात लक्षात घ्या. म्हातारीला नसता का आता म्हातारीला तर आईचे किती केलं तरी काहीतरी हागणं मुतलं केले लहानपणी. आईला म्हणलं हे बघ आता लोकांना तर काय सांगायचं पण आईला म्हणलं बा आई तू काही म्हण ही बाई नाहीच. म्हातारी म्हणली मला तिचा गोगरा आवाज आला होता. म्हणजे काय करायचं हिला काय नको म्हणाय भाऊ हिचं लय अवघड काम असतं. तो आपण डॉक्टरकडे जाऊ. आपण तिथं तिला सापसानी कोणत्या डॉक्टरकडे तिथे नेली. डॉक्टर म्हणला डॉक्टर काय विषय नेमका मी असं पाहिले बा. डॉक्टर म्हणले तुझी जी बायको तृतीयपंथी आहे ते काय प्रॉब्लेम म्हणजे ते काय प्रॉब्लेमॅटिक नाही. ती तुमचा काय विषय असेल तो तुम्ही बघा पण ती तृतीयपंथी आहे पाहिजे तुम्हाला मी लेखी सर्टिफिकेट पण देतो. घेतलं सर्टिफिकेट. आता तृतीयपंथी म्हणलं आता म्हणले लय अवघड झाले बा ऐकच काय करायचं. म्हणले आपली घोर फसवणूक केली या माणसांनी. मामा मामीला फोन लावा आपण आणि मग मामा मामी काय म्हणतात बघू नाहीतर मग आपण पोलीस स्टेशनला तक्रार करू. बरं म्हणले चालतंय. मामा मामीला फोन लावला. मामा मामीची डायरेक्ट भाषाच बदलली. आधी लय भारी भाषा होती आता भाषा अशी यायला लागली. तुम्हाला जर ह्या कटकटीतून निघायचं असेल आम्ही जर कोर्टात गेलो 498 टाकली तुमच्या केस केली तुम्हाला घरदार विकावं लागेल शेती विकावं लागेल आम्हाला पैसे भरावं लागतात कोर्टात तुम्हाला करणार आमच्याकडे वकील आमच्याकडे दुनियादारी सगळे. तुम्हाला जर सुटायचं असेल तर फक्त 15 लाख द्या आम्ही तुम्हाला कायदेशीर घटस्फोट देतो. हा म्हणलं ते तुम्ही फसवणूक केली तुम्हीच उरफाट आमच्या वकाडी बसता हिकीच काय ते बाकीचं माहीत नाही. नाही तर आमची जी गाठी दुनियादारी. घरी आली म्हातारीने हळू दरवाजा उघडला. सुनबाई 9-10 वाजता उठले होते मस्तपैकी स्टायलिशमध्ये. आणि मग ही दोघं घाबरलेली तिच्याकडे बघून. म्हणले मामा मामीला कशाला फोन केला कारण मामा मामीचा फोन तिला झाला असेल ना असे म्हणत होते हे ते पैसे द्या आणि उचलून लुगडं वर पार. म्हातारीचं सुद्धा असं म्हातारीला असं वाटलं डोळं मिटलेलं बरं आपण कारण ते कार्यक्रमच गाजत तिथं काय विषय नसतं बाकीचा. म्हणले आपण तर फसलो बा आता पण याची दात कुठेतरी मागितली पाहिजे. म्हणले पैशाची सोय करा नाही तर कोर्टात बैठा. पडली बॅग तपली गेली सुनबाई निघून. म्हातारी बघते पोराकडं करण बघतोय म्हातारीकडं. चला म्हणले आता आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनचा सहारा घेतला पाहिजे. आपला इतका मोठा शॉर्ट झालेला आहे तुम्हाला काय सांगू. चला म्हणला आता दोघं एकामागे एक. लग्नाचा खर्च होता थोडा फिरणं इकडं तिकडं जेवण वाढीन लय हॉटेलचं 1000 बिलन लाख लफडी असते तुम्हाला माहीत नाही. गेले साहेबांनी सगळी परिस्थिती आधी आणि आपलं पोलीस स्टेशन कुठलं आहे रामानंद नगर पोलीस स्टेशन याच्या अंतर्गत तक्रार दाखल केली. तक्रार दिली मामा मामी आणि ही जी दीप्ती आहे ह्याच्या विरोधात. बरं पोलिसांचं कसं असतं तुम्हाला सांगतो. तुम्ही बोलता म्हणजे तुमचं लय खरं असं नाही. पोलीस डोकले पोलीस ही अशी व्यक्ती आहे की एक बाजू पाहणार अशी तक्रार आहे का बरं ठीक आहे कुणाच्या विरुद्ध आहे त्यांना बोलवून घेणार त्यांचं म्हणणार. बऱ्यापैकी त्यांच्या पोलिसांनाच कळतं काय विषय कोण बामठेन कोण काही असे कळतं सगळं ध्यानात ठेवा. पण बरेचसे पोलीस अधिकारी हे योग्य आणि चांगलाच न्याय देतात. 4-2 करप्ट आहेत ना ते जी लबाड आहे त्याच्याकडून पैसे घेतात आणि जे चांगले आहेत त्याच्या बोकाटी बसतात. असं असतं ही जगात असं चालतं तुम्हाला सांगतो. पण बहुतांश पोलीस अधिकारी हे चांगलेच आहेत. त्यांनी सांगितलं की बाबा असा विषय आहे बरोबर तिघं उचलले लक्षात घ्या. कोण मामा मामी ती दीप्ती उचलली. त्यांच्याकडं मॅडमनी झाली मग त्यांच्या पोलिसांतर्गत काय विषय असा असतो की कबुलीचा बाब घेणे नेमका काय विषय आहे ते त्यांची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. ती त्यांनी सांगितलं त्यांच्या जबाबात सोनू अनामिका मेनका अशी वेगवेगळी नावं धारण करून फेसबुकवर आत्तापर्यंत 5 ते 6 जणांना गंडा घातलेला आहे. दोघा तिघाचे 5-10 लाख उकाळलेत बी नवर दाखवून बघा. त्याच्याकरता माझी हाजुरी विनंती की मुलगी शोधताना सगळा चौकशी करा मग डोकं लावा बा. रात्री अशी कंडिशन व्हायची बा तुमची लय अवघड आहे जगाचं. त्याच्यामुळं अनेकांची फसवणूक केलं तर उघड झालं. पोलिसांनी रितसर 420चा गुन्हा लागतोय. हा काय कुठलं मर्डर केलं नव्हतं पण फसवणुकीचा गुन्हा लागला आणि त्यांना पोलिसांनी त्यांची योग्य प्रकारे सदरक्षण आहे खलनिग्रह आहे कामच केलं म्हणावं लागेल. ह्या पोलिसांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे आणि केस त्यांनी रितसर कोर्टात पाठवली. आता बघू काय होईल काय नाही होईल. आणि ह्या अशा केसेसमध्ये जामीनसुद्धा मिळतो लवकर हे पण ध्यानात ठेवा. कायदा थोडा हा असा करतोय पण थोडासा त्याला आपण स्ट्रॉंग बनवू भविष्यात आपल्याच हातात येते आपल्या म्हणजे समाजाच्या हातात आहे. समाजाने पैसे न घेता
मी ह्या पक्षात आणि त्या पक्षात आणि ह्या पक्षाच्या अंडाकरण त्या पक्षाच्या रोट्यानं असलं न करता जर योग्य माणसाने निवडून दिलं ना तर भविष्यातून कायद्यात बदल नक्की होईल आणि सगळ्यांचं जीवन सुखी झाल्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.